जनतेला पुढाऱ्यांच्या पेक्षा जास्त माहिती असतं, कारण ती सोचते. 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणू आणि देशाचं संविधान बदलू असं पाप यांच्या डोक्यात आहे. त्यांच्या उत्कृष्ट भाषणाचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला. ते संसद रत्न शिरूरचे आपले आजचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हेजी, आमचे जे नेते जीवनराव गोरे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे, माजी आमदार साहेबराव दरेकर नाना, महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष महबूब शेख, आतिश तान्हे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्याचे अध्यक्ष, रिपब्लिकन पॅन्थरचे प्रमुख दीपक केदारजी, उषाताई दराडे, सुशीलाताई मोराळे, तालुक्याचे अध्यक्ष राम खाडेजी, शिवसेना जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड महादेव नागरगोजे, आम आदमी जिल्हा अध्यक्ष यशोक येडे, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा मीनाक्षीताई पाटोळे, काँग्रेस पक्षाचे भास्कर केदारे, बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट NL जाधव साहेब, बबनराव गीते, युवा नेते पाटोद्याचे गणेश कवडे, विष्णुपंत घोलप आपल्या शेतकरी कामगार पक्षाचे, संतोष जाधव, रवी ढोबळे, रमेश सानप, पाटोदा आष्टी शिरूरचे तालुका अध्यक्ष, त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुभाष राऊत, मुकुंद शिंदे, सोपान मोरे, अजिनाथ खेडकर, जिल्हा शिवसेना उपप्रमुख रतन गुजर, डॉक्टर महेश नाथ, राजू जानकर, पूजा मोरे, परमेश्वर काका शेळके, आष्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ नेते अमोल राजे तरटे, ज्यांनी अलीकडेच प्रवेश केला, पुन्हा आपल्याकडे प्रवेश केला, आप्पासाहेब चौधरी, शिवभूषण जाधव, दीपक खोले, सुनील नाथ, बाळासाहेब मिसाळ, आमच्या पिंपळेताई, या व्यतिरिक्त कोणी राहिलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे, आणि बंधू आणि भगिनींना आपल्या सगळ्यांना बजरंग बाप्पांना लोकसभेवर पाठवायचंय. बजरंग बाप्पांची उमेदवारी जाहीर केली आणि प्रचंड उत्साह या सगळ्या लोकसभा मतदारसंघात आपल्या सगळ्यांच्या मध्ये संचारला. अनेकांनी पाठिंब्याची भूमिका घेतली. अनेकांनी बजरंग बाप्पांना 5 वर्षापूर्वी 5 लाखापेक्षा जास्त मतं पडलेली याची आठवण दिली. मागच्या वेळी देखील बजरंग बाप्पांच्या प्रचाराला मी आलो होतो, पण बाप्पा आजचं चित्र जरा बरंच काही वेगळं आहे. तुमच्या विजयाची ही नांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. बजरंग बाप्पा स्वकष्टातून पुढे आलेले आहेत. जे काही निर्माण केले ते शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शून्यातून निर्माण केलेलं आहे. आणि जे स्वकर्तृत्वावर पुढे येतात त्यांच्यावर जनता जास्त विश्वास ठेवते. हा महाराष्ट्रात शरद पवार अनुभव आहे. जे स्वतःहून पुढे येतात आणि स्वतःच मानते. आणि म्हणून बजरंग बाप्पा बाकीच्या सगळ्यांना एकदा दोनदा तीनदा संधी देण्यात आलेल्या आहेत. तुमच्या महाराष्ट्रातून दिल्लीला अमोल कोल्हेंच्या बरोबर जाणार आहे याच्यात काही शंका नाही. आणि मला खात्री आहे की बीड जिल्ह्याचे जे प्रश्न मागच्या 10 वर्षात सध्याच्या खासदारांनी सोडवले नाही ते सोडवण्याची जबाबदारी देखील तुमच्यावर येणार आहे, हे विसरू नका. मला खरं म्हणजे अनेक विषय सांगता येण्यासारखे आहेत,
या मतदारसंघात आष्टीच्या योजनेला जलसंपदा मंत्री असताना मी बरीचशी मोठी गती दिली. बऱ्याचशा परवानग्या आवश्यक त्या अनेक बैठका घेऊन केल्या. उद्देश आमचा असा होता की आष्टीला 2024 संपायच्या आधी पाणी पडायला पाहिजे. काही ना काही झालं तर कुंटेफळ योजनेला जास्त गती द्यायला पाहिजे ही भूमिका घेऊन अनेक बैठका या योजनेसाठी मंत्री या नात्याने मी घेतल्या. शिरूर तालुक्यासाठी निमगाव आणि ब्रह्मनाथ येळमच्या बॅरेज मंजूर केले. विशेष बाब म्हणून आपण त्या बॅरेजेसला मंजुऱ्या दिल्या. सिंदफणाच्या कॅनालचं पीडीएन केलं. 45 कोटी रुपयाची नियामक मंडळात तरतूद त्यावेळी करण्यात आली. सिंदफणा धरणाची उंची वाढवण्यासाठी जमीन ऍक्विजिशनचा अडचण होती, त्यासाठी 9 कोटी रुपये दिले आणि उंची वाढवण्याच्या प्रकल्पाला देखील मान्यता देण्याचं काम त्या काळात झालं. आज या जिल्ह्यामध्ये रेल्वेचे काम अपूर्ण आहे. ते बजरंग बाप्पा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जेवढे आपले सगळे राष्ट्रवादीचे खासदार निवडून जाणार आहेत त्या सगळ्यांच्या ताकदीनं आणि तुमच्या पुढाकाराने हेही काम आपल्याला पूर्ण करायचं. या जिल्ह्यात फार मोठा रोजगार आला नाही, उद्योग आला नाही, तरुणांच्या हाताला काम नाही. ती परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. खासदार निधी खर्च झाला नाही अशी माहिती आहे. सगळा खर्च तुम्ही कराल आणि पदरचाही खर्च कराल असा मला विश्वास आहे. त्यामुळे खासदार निधी खर्च काही चिंता येईल असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना चांगले दिवस आणायचे असेल तर बजरंग बाप्पांच्या शिवाय मित्रांनो दुसरा पर्याय आहे असं मला वाटत नाही. 10 वर्ष ज्यांना संधी दिली त्यांनी काय केलं हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून नुसती बीड मध्येच ही परिस्थिती मित्रांनो नाहीये. मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आलो. आम्ही 10 लोकसभेत उमेदवार उभे केलेले आहेत आणि मी आपल्याला विश्वासाने सांगतो त्या 10 मधला पराभूत होऊ शकतो असा एकही उमेदवार नाही, कारण जनतेचा सर्व 10 ठिकाणी प्रचंड पाठिंबा आहे. आणि म्हणून सगळे होते त्यावेळी अमोल कोल्हे साहेब आम्ही तुम्हाला सगळ्यांना चौघांनाच निवडून दिल्लीला पाठवू शकलो 22 उमेदवारापैकी. आता कुणीही नाहीये, तुम्ही सगळे आहात, समोरचे सगळे आहेत. जनता काय चमत्कार करू शकते हे तुम्हाला 4 जूनला मतमोजल्यावर कळेल. 10 पैकी 10 मी म्हणतोय, पण 10 पैकी 7 ते 8 खासदार हे पवार साहेबांचे दिल्लीला पाठवण्याचं काम महाराष्ट्र करेल. शिवसेनेचे खासदार मोठ्या प्रमाणात जातील, काँग्रेसचेही खासदार दिल्लीला मोठ्या प्रमाणात जातील. माझा अंदाज आहे की 48 पैकी 32 ते 35 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सगळ्यांना किती त्रास या 10 वर्षात झालेला आहे हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. पण हा त्रास होत असताना आपली लूट किती झाली, आपल्या खिशातनं काढले किती आणि किती लोकांनी आपल्या दिल्ली सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने आपल्याकडून पैसे मिळवले हे सगळं जर बघितलं तर आपल्या खिशात 6,000 रुपये केंद्राचे, 6,000 रुपये राज्याचे आले. पण दिल्लीने प्रत्येकाच्या खिशातनं 1.5-2 लाख रुपये दरवर्षी काढायचा सपाटा काढला. तुम्ही म्हणाले कसं काय? 50,000 रुपये जर तुम्हाला घर चालवायला लागत असतील तर 9,000 रुपये जीएसटी ला आपण भरतो दर महिन्याला. 1,00,000-1.25 लाख रुपये तर जीएसटी लाच आपण भरतो. चपलेपासून कपड्यापासून तुम्ही म्हणाल त्याच्यावर आज काहीही गरिबाला फुकट नाही. शेतकऱ्यांच्या अवजारांवर टॅक्स आहे 18%, 12%. शेततळ करायला प्लास्टिकचा कागद घ्यायला गेला तरी त्याच्यावर जीएसटी आहे. एकही गोष्ट मोदी साहेबांच्या सरकारने कर आकारण्याची सोडली नाही. त्यामुळे तुमच्या खिशातनं प्रचंड मोठे पैसे जातात. आता काल परवा खताचे नवीन दर 5 मे 2024 पासून लागू झाले. तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही. 10-26 ला 1470 रुपये परवापर्यंत दर होता, आता 1700 रुपये दर होणार आहे. म्हणजे 230 रुपये वाढ झाली. 24-24-00 ला 1550 रुपये दर होता, आता 1700 रुपये दर गेलाय, म्हणजे 150 रुपये वाढले.
2020-013ला 1250च्या ऐवजी 1450 म्हणजे 200 रुपये वाढले. म्हणजे खतामध्ये सरासरीने 200-250 रुपये यांनी आजच वाढवले. बॅगेचं वजन 45 किलो केलं. या खताच्या कंपन्या एवढ्या हुशार आहेत की एवढे वाढते दर चढायला लागल्यावर खताच्या कंपन्याला लोक शिवाय द्यायला लागले. म्हणून खताच्या कंपन्यांनी मोदी साहेबांचा फोटोच त्याच्यावर छापला. आपल्यावर शिवाय देऊ नका, कारण कोण आहे याचा फोटो पाठवून बॅगा विकायचा कार्यक्रम मागच्या काही महिन्यात चालू. दुधाचे दर कमी झाले. दुधाचे दर येतो ना मी, मला तुम्ही येऊन भाषण करा. बिस्लरी, दुधाचे दर, या सगळ्या भावना आपल्याला माहिती आहेत. जनतेला पुढाऱ्यांच्या पेक्षा जास्त माहिती असतं, कारण ती सोसते. त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याकडून पैसे काढायचा उद्योग झाला. आपल्याकडे सगळ्यांना एक मी क्लिप ऐकवतो, जरा वेळ कमी आहे पण तुम्ही ऐका क्लिप. बारामतीच्या एका मतदाराची क्लिप आहे आणि त्या मतदाराची क्लिप जर तुम्ही ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणात आपल्या खिशातनं पैसे काढले जातात. बारामतीला ऐकण्यासारखी क्लिप आहे म्हणून काही ना आल्यावर दाखवतो. पण आपल्या सगळ्यांना हे या ठिकाणी निमित्तानं सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या खिशातनं पैसे काढायचं काम झालं. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मगाशी कोणीतरी सांगितलं, सोयाबीनचे दर आता 4000 रुपयावर आले. 7000 रुपयाचे दर 4000 रुपयावर आले. 50 क्विंटल सोयाबीन बाजारात नेलं तर 3000 रुपयाने 1.5 लाख रुपये आपल्याला खड्डा पडतो. तो ह्यांच्या चुकीच्या धोरणामुळे पडतो. कांद्याला निर्यात बंदी केलेली, आता कांदा उघडा केला, परत 40% त्याच्यावर निर्यातीचा कर लागला. या देशामध्ये शेतकऱ्यांनी तयार केलेला माल हा निर्यात करण्यासाठी देखील बंदी आणण्याचं काम भारतात कुठल्या स्टील उद्योगाला कधी निर्यात बंदी आली? सिमेंटच्या उद्योगाला कधी निर्यात बंदी मोदी साहेबांनी आणली? पण या देशामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनाला निर्यात बंदी करण्याचं पाप एकदा नाही अनेक वेळा या सरकारने केलं. इथेनॉलला बंदी आणली. इथेनॉलला येडेश्वरी इथेनॉल करते, ज्यूस पाठवून इथेनॉल करायच्या सगळ्या प्रकल्पांना एकदम खड्ड्यात घालायचा कार्यक्रम झाला. साखरेच्या निर्यातीला बंदी, कांद्याला निर्यात बंदी. प्रत्येक पिकाच्या मागे निर्यात बंदीसाठी या सरकारने सतत प्रयत्न केला आणि शेतकऱ्याला खड्ड्यात घालण्याचं काम केलं. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला माहिती आहे की आपल्याला किती मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक जाहीरनामा काढला. तुम्ही म्हणाल की ठीक आहे, त्यांनी असं केलं, तुम्ही काय करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा काढलाय त्यात आम्ही असं जाहीर केलेलं आहे, आमचं सरकार आल्यानंतर या भारतात शेतकऱ्यांच्या शेतीच्या अवजारांच्या वरचे सगळे कर काढू, 0% कर या देशातल्या शेतकऱ्यांच्यावर आम्ही लावू. आम्ही या देशात जाहीर केले, आमचा गॅसचा सिलेंडर आज 1100 रुपये आणि 900 रुपयावर यांनी पोहोचवलाय. आम्ही तो 500 रुपयापर्यंत त्याचा दर खाली आणू. आम्ही या देशातल्या गरीब माणसाच्या घरात जर चूल पेटत नसेल तर अशा गरीबातल्या गरीब माणसाच्या घरात त्याच्या घरातल्या माऊलीच्या नावानं दरवर्षी 1 लाख रुपये द्यायची व्यवस्था करू, जेणेकरून भारतातल्या गरीब घरात चूल पेटली नाही देशात असं कुठेही आम्ही होऊन देणार नाही. डिग्री डिप्लोमा पास झाल्यावर पोरांना नोकरी हुडकायला बापाला परत पैसे द्यावे लागतात. पुण्याला जा, मुंबईला जा, हे पैसे घे. प्रवासातच बापाचे 40-50 हजार रुपये खर्च होतात.
त्यामुळे पहिल्या वर्षी या देशातल्या डिग्री आणि डिप्लोमा पास झालेल्या मुला मुलींना आम्ही पूर्णपणाने 1,00,000 रुपये 8,500 रुपये दर महिन्याला असे डिग्री डिप्लोमा पास झालेल्या मुला मुलींना 1,00,000 रुपये देणार. आम्ही या देशामध्ये जात न्याय जनगणना करणार आहे. जात न्याय जनगणना करून या देशातल्या लहान मोठ्या सगळ्या समाजांना त्यांचं या देशातली लोकसंख्या त्या राज्यातली लोकसंख्या ही एकदा तपासून त्यांना न्याय देण्याचं काम देखील आरक्षणाच्या संदर्भात आम्ही करणार आहे. आणि सगळ्यात मोठा अडथळा 50% आरक्षणाचा 50%च्या वर इंदिरा साहनी खटल्यामध्ये निर्णयामध्ये जात नाहीये. तो मोठा अडथळा आहे. आम्ही काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि शिवसेनेनं जाहीर केलंय की आमचं दिल्लीत सरकार येईल त्यावेळी हा 50%चा जो अडथळा आहे तो कायदा करून आम्ही 50%चा अडथळा दूर करू. ते आम्ही लेखी दिलेलं आहे. आता आमचे विरोधक म्हणतील यांचं सरकार येणार नाही म्हणून या सगळ्या गोष्टी देत आहे. पण मित्रांनो, मी महाराष्ट्रात फिरतोय. मगाशी सांगितलं आमचं सरकार पहिल्या राऊंडला आणि दुसऱ्या राऊंडला मोदी साहेब म्हणत होते 400 पार. 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणू आणि देशाचं संविधान बदलू असं पाप यांच्या डोक्यात आहे. आता सगळे टाहो पडून सांगतात हो नाही आम्ही नाही म्हटलो. पण 11 खासदार या देशातले लोकसभेला उभे आहेत. ते सगळ्यांनी सांगितलं आम्हाला दिल्लीला जायचंय. ते संविधान बदलण्यासाठी जायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्यासाठी जायचं. ज्या संविधानाने देशातल्या मोदी सरकारला सत्तेवर येण्याची संधी दिली लोकशाही आहे म्हणून, त्याच संविधानाच्या डोक्यावर पाय ठेवायचं काम करण्याचा प्रयत्न हे सरकार जर दिल्लीला पुन्हा निवडून आल्यावर करणार असेल तर या देशातल्या गोरगरिबांनी, पददलितांनी, या देशातल्या लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मताची किंमत राखण्यासाठी यंदा कमळाला पूर्णपणानं महाराष्ट्रातनं आणि देशातनं उखडून बाहेर टाकण्याचं काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जागरूकतेनं मतदान करा. आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपल्या सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे सोनं काय रोज आपण खरेदी करत नाही. पण मनमोहन सिंगाच्या वेळी 14 साली सोन्याचा दर 28,000 रुपये होता. आता 2024 साली किती झालं मी बघतोय कोणी कोणी सोनं खरेदी केले 74,000 रुपये झाला. म्हणजे 28,000चा दर 74,000 रुपये. 60-62 रुपयाची डॉलरची आमच्या खरेदीची ताकद आम्हाला 60-62 रुपये मोजायला लागत होते. ते आज 83 रुपयापर्यंत पोहोचला. म्हणजे आम्ही गरीब झालो का श्रीमंत झालो? या देशामध्ये मुठभर लोक मित्रांनो श्रीमंत झाली. मुठभर लोक या देशात श्रीमंत झाली. आणि मुठभर लोक श्रीमंत झाली कारण त्या सगळ्यांना या देशातली बंदरं मालकीची करून टाकली. या देशातली सगळी विमानतळे यांनी ह्यांना दिली. या देशातले मोठे रस्ते करायचे अधिकारी यांनाच दिले. या देशात जे जे आहे ते सगळं 20-22 जणांच्यात वाटून घेण्याचा कार्यक्रम 10 वर्षात झाला. म्हणून गरीब आणि श्रीमंतांची दरी वाढली हेही मित्रांनो विसरू नका. आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, आम्हाला पुढे जायचंय म्हणून मी फार लांब भाषण करत नाही. मी आपल्याला एवढंच सांगेन की मी भाषण झाल्यावर क्लिप ऐका. ती क्लिप जास्त महत्वाची आहे. तुम्ही विचार करत जा आणि संध्याकाळी हिशेबच करा आपल्या घरातनं किती आपण गेले आणि किती आले. पण मी आपल्याला विनंती करतो, बजरंग बाप्पांच्या सारखा एक चेहरा आम्ही आपल्याला दिलेला आहे. आमचे विरोधक बजरंग बाप्पा यांच्या पराभवासाठी खास नरेंद्र मोदींना आणायला लागलेत असं मी ऐकलं. येणार आहेत ना? 3दा कॅन्सल झाले कारण त्यांना कळलं असेल बजरंगच उभा आहे म्हणजे जायचं कसं. पण त्यांना आणतीलच. पण या देशाचे पंतप्रधान बीड सारख्या जिल्ह्यात बजरंग बाप्पांचा पराभव करण्यासाठी आणायची पाळी आली. ह्यातच बजरंग बाप्पांचा विजय सामावलेला आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला बजरंग बाप्पा साधा वाटतो
तर एवढ्या मोठ्या माणसाला आणायची गरज काय? बरं बीड मध्ये तर घ्या शहरात, की आता बीड सोडून आता आंबेजोगाईला का? बीडला घेतली पाहिजे, एवढा मोठा नेता येतो तो जिल्ह्याला घेतली पाहिजे. पण परळीला जवळ वाटावं, प्रवासाला जास्त गर्दी, सगळ्यांना त्रास होऊ नये म्हणून ही बहुतेक आंबेजोगाईला जाते. मला त्याच्यावर काही म्हणायचं नाही. पण मी 8-9 2 दिवस या मतदारसंघात येणार आहे, त्यावेळी मी अधिकच बोलेन. पण एक छोटीशी क्लिप तुम्ही ऐका आणि मी आपणाला पुन्हा विनंती करतो की या विधानसभा मतदारसंघात माझं झालं, या विधानसभा मतदारसंघामध्ये काही झालं तरी पुढचा आमदारही नाना आपल्यालाच करायचा आहे. तुम्ही नाना मला काय म्हटलं, मी 3 आमदार दिले या मतदारसंघातून. या मतदारसंघामधील पुढचा देखील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर शरद पवार साहेबांना या मतदारसंघातला आमदार तुम्हाला निवडून द्यायचा आहे. आणि त्यासाठी या विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीनं तुम्ही सगळे काम करा. मला मगाशी भाषणात कोणीतरी म्हटल्याचं ऐकतं, कोणी आतनं मदत करते, बाहेरनं मदत करते, सगळे जे मदत करतायत मला माहित नाही कोण कोण. मी काही तपशिलात बजरंग बाप्पांशी आज बोलू शकलो नाही, पण तुम्ही सगळ्यांनी मदत करून बजरंग बाप्पा दिल्लीला गेला तर तुमच्या या बीड जिल्ह्यातलं जे आज दुष्काळाला तोंड देण्याची परिस्थिती, अनेक नेते मोठे मोठे या जिल्ह्यात झाले, तर या जिल्ह्याला दुष्काळाला तोंड द्यावं लागलंय. आणि ती परिस्थिती बदलून टाकण्यासाठी 3 महिन्यानं आपलं सरकार येणार आहे. तुम्ही काही चिंता करू नका. हे महाराष्ट्रात फिरून आल्यावर मी सांगतोय बरं का, आमचं सांगत नाही. आपलंच सरकार येणार आहे आणि आपलं सरकार येणार आहे. जे काय आता ज्यांच्या हातात आहे ते 3 महिने, बाकी सगळी आचारसंहिता आहे. त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका. आपलं सरकार आल्यावर मी या बीड जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या नावानं एक आश्वासन मुद्दामून देतो. ही कुंटेफळची योजना 25च्या मध्यावर पूर्ण करू आणि पाणी पाडू. पण या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही काम सुरू केले. पश्चिमेकडे आपल्या जे नाशिक जिल्ह्यात आणि त्या भागात सगळ्या जी परिस्थिती आहे त्यातनं त्या जिल्ह्याला देखील पाणी आपण देतोय. पण आपल्याकडे या गोदावरी खोऱ्यात पाण्याची अधिकची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे आणि ती पाण्याची व्यवस्था करून बीड जिल्ह्याचं हा जो दुष्काळी भाग म्हणून आपला सगळा भाग आपण ओळखतो, त्या दुष्काळी भागाचं चित्र बदलण्याचं काम पुढच्या 5 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार बजरंग बाप्पांच्या नेतृत्वाखाली करेल एवढा विश्वास मी देतो. आणि ही क्लिप ऐका आणि मगच उठा, तोपर्यंत उठू नका एवढी विनंती करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.